नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 31 ऑगस्ट 2025 आणि आज गौरी पूजन आहे आणि मी माझ्या शेतातून एक अंदाज देणार आहे की काय झालं की महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे। तर मग आता परिस्थिती काय राहणार आहे, कारण की शेतकऱ्याचे उडीद काढणं चालू आहे, मूग देखील काढायला चालू आहे। तर शेतकऱ्याला खास करून हे अंदाज देणार आहे की राज्यात आज आहे 31 ऑगस्ट पासून तर राज्यात जवळपास सांगायचं झालं तर जवळपास 6 सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। 7 ऑगस्ट पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। 7 ऑगस्ट पासून पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण त्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात खूप मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आज 31 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट 1, 2, 3 सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरुवात आपण विदर्भाकडून घेऊ की कारण की 31 ऑगस्ट पासून ते 3 तारखेपर्यंत नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, ह्या जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे 31 ऑगस्ट पासून ते 3 सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। सर्वदूर नाही पडणार पण हे अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा। पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये 4 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे, 4 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा। 4 सप्टेंबरपर्यंत म्हणजे विदर्भालगतच तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे, त्याच्यानंतर बाजूला परभणी जिल्हा आहे, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे, त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, इकडे संभाजीनगर आहे। तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार 4 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर राज्यात मग परिस्थिती कशी राहणार आहे तर राज्यातल्या आपण काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे वळू। मग हे पाऊस 4 तारखेपर्यंत चालणार आहे, मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर 4 पासून 4 सप्टेंबर 5 आणि 6, 7च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरुण राजाची बॅटिंग राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे म्हणजे आजपासून तर 3 तारखेपर्यंत निश्चित थोड्याफार सरी येणार आहेत, पुण्याकडे थोडा पाऊस चालू राहणार आहे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काय मोठा पाऊस नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा झालं, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं, त्याच्यानंतर सातारा, सांगली, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर अहिलानगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे 4च्या नंतर ह्या पट्ट्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे। सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन